हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. मी धनंजया पाटील आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज आपण इयत्ता 10वी विषय भूमिती मधील प्रकरण क्रमांक 3 वर्तुळ ह्या पाठातील उर्वरित प्रमेय पाहतोय. आज आपण एकूण 3 प्रमेय अभ्यासणार आहोत. त्यापैकी प्रथम क्रमांकावर आहे जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय. ह्या प्रमेयाचे विधान आहे, एकाच वर्तुळाच्या 2 जीवा जेव्हा वर्तुळाच्या आंतरभागात, बघा हे आंतरछेदनाचे प्रमेय आहे, म्हणून जेव्हा 2 जीवा आंतरभागात छेदतात तेव्हा एका जीवेच्या झालेल्या 2 भागांच्या लांबीचा गुणाकार. बघा ज्यावेळी जीवा एकमेकांना छेदणार आहेत त्यावेळी अर्थातच त्याचे 2 भाग होणार आहेत. त्या 2 भागांच्या लांबीचा गुणाकार, एका जीवेच्या लांबीचा गुणाकार हा दुसऱ्या जीवेच्या 2 भागांच्या लांबीच्या गुणाकारा एवढा असतो. तर सर्वप्रथम आपल्याला एका आकृतीची आवश्यकता आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला एक वर्तुळाची गरज आहे आणि ह्या वर्तुळामध्ये छेदणाऱ्या 2 जीवा आपल्याला हव्या आहेत. तर त्या प्रकारे आपण ही एक आकृती काढून घेऊया. प्रमेयासाठी ज्या आकृतीची आवश्यकता होती ती आकृती आपण आता ह्या ठिकाणी काढून घेतलेली आहे. समजा ह्या 2 जीवा PQ आणि RS समजा बिंदू T मध्ये परस्परांना छेदतात. तर तेव्हाच्या आधीचा जे विधान आहे हे आपलं पक्ष असणार आहे. तर हे आपण पक्ष लिहूया की O केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये जीवा PQ आणि RS बिंदू T मध्ये छेदतात. आपले पक्ष लिहून झालेले आहे. आता आपण साध्याकडे वळतोय. तेव्हा नंतरचं विधान पाहायचं आहे, एका जीवेच्या झालेल्या 2 भागांचा गुणाकार. आता ह्या दोनही जीवांचे एकूण प्रत्येकी 2-2 भाग झालेले आहेत. तर समजा आपण जीवा PQ घेऊया. तर जीवा PQ चे PT आणि TQ हे 2 भाग झाले आहेत. तर ह्या 2 भागांचा गुणाकार PT गुणिले TQ हा दुसऱ्या जीवेच्या 2 भागांच्या लांबीच्या गुणाकारा एवढा असतो. आता दुसरी जीवा आपली RS येते. RS चे देखील RT आणि TS असे 2 भाग झाले आहेत. ह्या दोघांचा गुणाकार हा समान असणार आहे. हे आपले साध्य आहे. ही सिद्धता सिद्ध करण्यासाठी आपल्याला एका रचनेची गरज आहे. ह्या रचनेमध्ये मी ह्या ठिकाणी PS आणि RQ जोडते. तुम्ही PR आणि SR देखील जोडू शकता. तर ही आपण रचना करून घेऊया. हे 2 रेषाखंड जोडूया. रचना केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी 2 त्रिकोण मिळत आहेत. पहिला त्रिकोण घेऊया PTS आणि दुसरा त्रिकोण घेऊया RTQ. हे दोनही त्रिकोण आपल्याला समरूप सिद्ध करायचे आहेत. तर समरूप सिद्ध करण्यासाठी सर्वप्रथम आपण ह्या दोनही त्रिकोणांची नावं लिहून घेऊया. ह्या 2 त्रिकोणांमध्ये एक कोन तुम्हाला विरुद्ध कोन दिसतोय, त्या कोनाचे नाव तयार होणार आहे PTS आणि दुसरा कोन त्याचा अगदी विरुद्ध कोन असणार आहे RTQ. ह्या कोनांचे लेखन आपण करूया. पहिला कोन आपण घेतला होता PTS आणि दुसरा कोन त्याचा अगदी विरुद्ध कोन येणार आहे RTQ. आता आकृतीमध्ये हे जे समजा आपण SQ हा जो कंस आहे हा जर काढला तर जो उर्वरित कंस राहणार आहे त्याच्या अगदी विरुद्ध दिशेचा कंस, जो विशाल कंस तुम्हाला दिसतोय SP कंस SPQ किंवा ह्याचेच वाचन तुम्ही SRQ असे देखील करू शकता. तर ह्या विशाल कंसामध्ये एकूण 2 कोन आंतरलिखित झालेले आहेत. तर हे मी दाखवण्याचा प्रयत्न करते. बघा हा पहिला कोन तुमचा हा तयार होतोय आणि ह्याच कंसामध्ये आणखी एक कोन आंतरलिखित झाला आहे, हा कोन. तर एकाच कंसात आंतरलिखित झालेले कोन जे असतात हे एकरूप असतात, म्हणून आपण हे दोनही कोन एकरूप सांगू शकतो. पहिल्या कोनाचं नाव येणार आहे कोन SPQ. बघा हा आपण कोन घेतला आहे आणि दुसरा कोन असणार आहे SRQ. कारण आहे एकाच कंसातील आंतरलिखित कोन. जर ह्याचं आपण आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार जर ह्याचं लेखन केलं तर ह्या कोनाचे माप हे ह्या कंसाच्या मापाच्या निम्मे असणार आहे. त्याचप्रमाणे ह्या कोनाचे माप ह्या कंस SQच्या निम्मे असेल, म्हणून हे दोनही कोन एकरूप असणार आहेत. कारण की विधानांची जी एक बाजू असणार आहे ती 1/2 माप कंस SQ
अशीच असणार आहे. म्हणून हे दोनही कोन आपले कोन पी आणि कोन आर हे एकरूप असतील. तर ह्याचे आपण विधान लिहिलेले आहे. बघा, ज्याप्रमाणे मी ह्या ठिकाणी SQ घेतला आहे त्याचप्रमाणे तुम्ही PR देखील घेऊ शकता. कंस PR चा विरुद्ध कंस असणार आहे कंस PSR. ह्या कंसामध्ये देखील दोन कोन आंतरलिखित झालेले आहेत, कोन S आणि कोन Q. हे देखील आपण एकरूप दर्शवू शकतो. ह्या ठिकाणी आपल्याला दोन कोन एकरूप मिळालेले आहेत. समरूपतेची कोको कसोटी वापरून आपण दोन त्रिकोण समरूप दाखवूया. सर्वप्रथम मी ह्या एका कोनाचे नाव लिहिलेले आहे. आता आपण कोणाकडे वळूया. कोन टीचा एकरूप कोन टीच दिसतोय. ह्या ठिकाणी हा दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर इथे देखील मी हा दुसऱ्या क्रमांकावर टी लिहिते. कोन पी पहा, कोन पीचा एकरूप कोन आर दिसतोय. कोन पी हा प्रथम क्रमांकावर आहे, तर ह्या ठिकाणी प्रथम क्रमांकावर त्याचा एकरूप कोन आर येणार आहे. आणि ह्या त्रिकोणातील उर्वरित जो बिंदू आहे, हा उर्वरित बिंदू आपल्याला Q मिळतोय. हा अर्थातच तिसऱ्या क्रमांकावर म्हणजे उर्वरित स्थानावर जाणार आहे. तर ही समरूपतेची कोको कसोटी वापरून हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवलेले आहेत. आता सर्वांना माहित आहे की समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ह्या प्रमाणात असतात. तर हे प्रमाण तुम्हा सर्वांना तयार करता येते. तर ह्याचं कारण आहे ह्या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत. आता आपल्याला जे आवश्यक आहे, जे साध्य आहे आपलं, ह्या साध्यामध्ये आपल्याला PT आणि TQ हे दोन रेषाखंड हवे आहेत. त्याचप्रमाणे RT आणि TS. तर हे रेषाखंड ह्या ठिकाणी आपल्याला कुठे मिळतात ते पाहूया. बघा, PT आणि RT पहिला क्रमांक आणि त्यानंतर TQ आणि TS हा इथे मिळतोय. म्हणजे पहिला आणि दुसरं जे प्रमाण आहे ते आपण खाली लिहून घेऊया. आणि ह्याचा जर आपण तिरकस गुणाकार केला तर आपल्याला तिरकस गुणाकार PT गुणिले TQ आणि TS गुणिले RT जे आपलं साध्य होतं, हे साध्य ह्या ठिकाणी सिद्ध झालेले आहे. पुढचा क्रमांक पाहूया आपण. जीवांच्या बाह्यछेदनाचे प्रमेय. ह्या प्रमेयामध्ये आपल्याला पक्ष आणि साध्य डायरेक्टली दिलेलं आहे. त्यावरून आपण ह्या दिलेल्या माहितीनुसारच आपल्याला आकृती तयार करायची आहे. प्रमेयाचे विधान आहे, एकाच वर्तुळाच्या PQ आणि RS या जीवांना सामावणाऱ्या वृत्तछेदिका परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू B मध्ये छेदत असतील तर MQ गुणिले MP बरोबर MS गुणिले MR. तर हा जो गुणाकार आहे हा आपला समान असणार आहे. तर ह्या दिलेल्या माहितीनुसार सर्वप्रथम आपल्याला एका आकृतीची आवश्यकता आहे. तर ती आकृती तयार करून घेऊया, ज्यामध्ये आपल्याला PQ आणि RS ह्या दोन जीवा काढायच्या आहेत, ज्या जीवांना दोन वृत्तछेदिका सामावत आहेत, ज्या वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू M मध्ये छेदणार आहेत. आपली आकृती काढून झालेली आहे. आकृतीमध्ये पहा, वृत्तछेदिका आहे PM आणि वृत्तछेदिका RS परस्परांना बाह्यबिंदू M मध्ये छेदत आहेत. ज्या वृत्तछेदिकांमध्ये PQ आणि RS ह्या दोन जीवा सामावलेले आहेत. तर हे जे पक्ष आहे, ही पक्षाची माहिती आपण इथे लिहूया आणि साध्य ह्या ठिकाणी लिहून घेऊया. आपले पक्ष आणि साध्य लिहून झालेले आहे. ह्याचे उपयोजन कसे करायचे सर्वात महत्वाचे आहे. जर अशा प्रकारची आकृती आली असेल तर त्याचे उपयोजन करता येणं महत्वाचं आहे. जो बाह्यबिंदू किंवा जो छेदनबिंदू M आहे, ह्या M पासून सुरुवात करायची आहे. कोणतीही एक वृत्तछेदिकाची निवड करा. समजा मी PQ ही वृत्तछेदिका घेते, तर M पासून Q पर्यंतचा बिंदू MQ आणि त्याचाच गुणाकार दुसरा जो रेषाखंड आहे तो M पासून P पर्यंत तयार होणार आहे, म्हणजेच MQ गुणिले MP. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी MS गुणिले MR अशा प्रकारे करायचं आहे. तर हे आपलं साध्य झालेलं आहे. पुढे आपल्याला रचना करायची आहे. हे तिरकस बिंदू आपल्याला जोडायचे आहेत. PS आणि RQ हे रेषाखंड काढायचे आहेत. आपली रचना करून झालेली आहे. त्रिकोण थोडेसे स्पष्ट दिसण्यासाठी आपण हा जो कंस QS आहे, हा कंस QS मी खोडते, जेणेकरून तुम्हाला हे दोनही त्रिकोण स्पष्टपणे पाहू शकता तुम्ही. बघा, पहिला त्रिकोण आपण घेतोय, त्रिकोण PSM आणि दुसरा त्रिकोण आपण घेतोय QRS.
आर एम हे दोनही त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. समरूप दाखवण्यासाठी बघा दोनही त्रिकोणांचा एक जो कोन आहे हा कोन एम हा सामायिक कोन आहे. तर त्याचे सर्वप्रथम आपण लेखन करून घेऊया. ह्या दोनही त्रिकोणांमध्ये हा सामायिक कोन, पहिल्या त्रिकोणामध्ये ह्या त्रिकोणाचे नाव तयार होणार आहे कोन PMS. पहा हा कोन आहे आपला PMS. आणि दुसऱ्या त्रिकोणामध्ये RMQ. बघा हा जो खालचा त्रिकोण आहे ह्या खालच्या त्रिकोणामध्ये तुम्ही पाहू शकता हा त्रिकोण, हा जो कोन आहे हा याचं नाव तुम्ही QMR असे देखील लिहू शकता. मी हे अशा प्रकारे लिहिले आहे. हा सामायिक कोन आहे. आता ह्या दोनही त्रिकोणांमध्ये दोन कोन असे आहेत जे एकाच कंसात आंतरलिखित आहेत. बघा हा जर कंस QS आपण काढला, आता जो उर्वरित कंस आहे ह्या उर्वरित कंसामध्ये कोन P आणि कोन R हे आंतरलिखित कोन आहेत. एकाच कंसातील आंतरलिखित कोन हे एकरूप असतात. दोघांची नावं आपण लिहून घेऊया. पहिल्या कोनाचं नाव तयार होणार आहे, बघा हा कोन मी ह्या ठिकाणी तुम्हाला दर्शवते, QPS. आणि दुसरा कोन तयार होणार आहे QRS. आता दोन कोन आपल्याला एकरूप मिळालेले आहेत. आपण एकास एक संगती तयार करून घेऊया. मी पहिल्या त्रिकोणाचं नाव लिहिलेले आहे. एकास एक संगतीसाठी बघा ह्या ठिकाणी आपल्याकडे कोन M आहे. एमचा एकरूप कोन Mच आहे, पहिल्या स्थानावर आहे. तर या ठिकाणी पहिल्या स्थानावर M येईल. कोन P चा एकरूप कोन R आहे, दुसरा क्रमांक. P चा एकरूप कोन R. आता जो उर्वरित बिंदू आहे हा उर्वरित बिंदू Q आहे. तर ह्या एकास एक संगतीनुसार समरूपतेची कोको कसोटी वापरून हे दोनही त्रिकोण समरूप असणार आहेत. दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्याच्या संगत बाजू ज्या आहेत ह्या प्रमाणात येतील. ह्या प्रमाणात बाजूंपैकी आपल्याला जे साध्यसाठी हवे आहेत MQ आणि MP हे रेषाखंड आपण पाहतोय. MP आपल्याला इथे मिळतोय तर MQ इकडे मिळतोय. म्हणजेच पहिला आणि तिसरा जे प्रमाण आहे हे आपल्याला आवश्यक आहे. तर ते आपण खाली लिहून घेऊया. आणि ह्याचा पुढे तिरकस गुणाकार केला तर आपल्याला तिरकस गुणाकार MP गुणिले MQ बरोबर MS गुणिले MR असा मिळणार आहे. जे आपलं साध्य होतं हे साध्य ह्या ठिकाणी सिद्ध झालेले आहे. उर्वरित तिसरा क्रमांक आपण आता पाहतोय, स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय. ह्या आधी आपण स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय अभ्यासले. ह्या प्रमेयामध्ये ह्या स्पर्शिका आणि छेदिकेने तयार केलेला जो कोन आहे ह्या कोनाचा त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाशी संबंध आपण अभ्यासला. आता ह्या प्रमेयामध्ये आपण स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे ज्या रेषाखंड तयार झाले आहेत, स्पर्शिकेचे रेषाखंड आणि छेदिकेचे झालेले रेषाखंड ह्यांचा सहसंबंध आपण पाहतोय. प्रमेयाचे विधान आहे, वर्तुळाच्या बाह्यबिंदू T मधून दिलेल्या माहितीनुसार ह्या ठिकाणी आकृती तयार केली आहे. ह्या बाह्यबिंदू T मधून काढलेली वृत्तछेदिका, ह्या ठिकाणी वृत्तछेदिका आहे PT. वर्तुळाला बिंदू P आणि Q ह्या दोन बिंदूंमध्ये छेदत असेल आणि त्याच बिंदूतून जाणारी स्पर्शिका, ह्या बिंदू T मधून जाणारी स्पर्शिका वर्तुळाला बिंदू R मध्ये स्पर्श करत असेल. आता हे जे विधान आहे हे सर्व आपलं पक्ष आहे, ही आपण माहिती ह्या ठिकाणी लिहून घेऊया. तर TQ गुणिले TP बरोबर TR वर्ग हे आपलं साध्य आहे. तर पक्ष आणि साध्य आपण ह्या ठिकाणी आता लगेचच लिहून घेऊया आणि एक छोटीशी रचना करूया. ती रचना अशी असणार आहे, आपल्याला बिंदू PR त्याचप्रमाणे QR हे दोन रेषाखंड काढायचे आहेत. हे तीनही बिंदू एकमेकांना जोडायचे आहेत. रचना करून घेऊया आधी आपण आणि सिद्धता सोडवायला सुरुवात करूया. रचना केलेली आहे. ह्या रचनेपासून आपल्याला एकूण 3 त्रिकोण दिसत आहेत, परंतु त्यापैकी हा जो स्पर्शिकेने केलेला जो त्रिकोण आहे हा आहे आपला QRT. आणि दुसरा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण आपल्याला हा घ्यायचा आहे RQ सोडून जो हा मोठा त्रिकोण दिसतोय PRT. हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दर्शवायचे आहेत. पण तत्पूर्वी आकृतीमध्ये स्पर्शिका आणि छेदिका ह्या दोघांनी जो आंतरखंडित कंस केला आहे, आताच आपण ही सिद्धतेचे एक रिव्हिजन केलं आहे.
की ह्या कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेला जो कंस आहे, ह्याने आंतरखंडित केलेला कंस QR दिसतोय. समजा मी या ठिकाणी एक बिंदू घेते X, जेणेकरून लिहिणं आपल्याला सोपं जाईल. तर ह्या कोनाचे माप QRT, कोन QRT चे माप 1/2 माप कंस जो आंतरखंडित कंस आहे ह्याच्या निम्मे असणार आहे. प्रमेय आहे स्पर्शिका छेदिका प्रमेय. त्याचप्रमाणे आपण आकृतीमध्ये ह्या कोनाचा वापर करतोय, जो कोन तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. QPR हा जो कोन आहे, हा कोन कंस QPR मध्ये आंतरलिखित आहे. आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार ह्या कोनाचे माप कोन QPR बरोबर 1/2 माप कंस QXR. एकच कंस दोनही कोनाने आंतरखंडित केला आहे. ह्या कोनाचे नाव आपण बिंदू T पासून देखील लिहू शकतो, म्हणजेच कोन TPR बरोबर 1/2 माप कंस QXR. हे आपले विधान 2 आहे. तीनही बिंदू एक रेषीय आहेत, म्हणून आपण ह्या बिंदू Q ऐवजी बिंदू T चे लेखन केले आहे. विधान 1 व 2 मध्ये तुम्ही पाहू शकता, जी उजवी बाजू आहे ही समान आहे, म्हणून ही जी डावी बाजू आहे हे दोनही कोन एकरूप आहेत. दोनही कोनांनी एकच कंस आंतरलिखित केला आहे, म्हणून आंतरखंडित केला आहे, म्हणून हे दोनही कोन एकरूप आहेत. आता जे दोन त्रिकोण आहेत, हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवतोय. दोनही त्रिकोणांमध्ये एक कोन जो आहे हा कोन T हा सामायिक कोन आहे. तर ह्याचे लेखन आपण सर्वप्रथम करून घेऊया. सामायिक कोन पहिल्या लहान त्रिकोणामध्ये QTR, त्याचप्रमाणे मोठ्या त्रिकोणामध्ये PTR असे होणार आहे. विधान 3 मध्ये आपण हे दोन कोन एकरूप दर्शवलेले आहेत. कोको कसोटीचा वापर करून दोन त्रिकोण आपण समरूप दर्शवू शकतो. बिंदू कोन T चा एकरूप कोन T आहे. ह्या ठिकाणी T जो आहे हा 3ऱ्या क्रमांकावर आहे, तर ह्याचा एकरूप कोन मी 3ऱ्या क्रमांकावर लिहिते. R चा एकरूप कोन P 2रा क्रमांक. आता उर्वरित जो बिंदू राहिला हा आहे आपला बिंदू R. तर ह्या एकास एक संगतीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत. समरूप त्रिकोणाच्या ज्या संगत बाजू असतात ह्या प्रमाणात असतात. आता ह्या बाजूंपैकी आपल्याला दुसरा आणि तिसरा जे प्रमाण आहे ह्याची आवश्यकता आहे, तर हे आपण खाली लिहिलेले आहे. त्यामध्ये आपण तिरकस गुणाकार करणार आहोत. तिरकस गुणाकार आपल्याला RT गुणिले RT असाच मिळणार आहे. बघा, ह्या RT ची पुनरावृत्ती झालेली आहे. त्यानंतर QT गुणिले PT. RT 2 वेळाला आहे, तर त्याचा आपल्याला वर्ग मिळेल आणि ही बाजू अशीच राहणार आहे. आता आपल्याकडे जे साध्य होतं, ह्या साध्यामध्ये RT ऐवजी TR दिसतोय, तर QT ऐवजी आपल्याला TP ची गरज आहे, PT ऐवजी TP. तर हे फक्त बिंदू आपण बदललेले आहेत. तर आपलं जे साध्य होतं हे साध्य डावी आणि उजवी बाजू बदलून हे जे साध्य होतं हे साध्य आपलं सिद्ध झालेले आहे.